1:14 झालेले आहेत. हे बघा, हिकमत सोनी म्हण, हिकमत सोनी. तर सदर मुलगा कदम वाघ वस्ती पांडवदंड येथून हरवला आहे, शोधण्यास मदत करावी म्हणून. वय वर्ष 18 आहे, 8 आहे 8. आणि मोबाईल नंबर दिले 8888 06 1061, 8888 06 1061. आणि दुसरा नंबर आहे 9960 59 27 40. बहुतेक लहान मुलाला त्याच्या आईपर्यंत पोहोचवण्यास सहकार्य करावे. रस्त्यावर मोठमोठे गाड्या वगैरे, पण मला इझी जातं. मला रस्ता पार करायला तेवढं काय मला अवघड नाही जात मला रस्ता पार करायला, आणि सवय आहे मला. आणि माझ्या सासू सासऱ्यांना रस्ता पार करताना जरा भीती वाटायची, म्हणजे ते त्यांचं वय झालं होतं ना सासऱ्यांचं, आणि ते खूपच गर्दी असते हडपसरमध्ये. तर रस्ता पार करताना त्यांना अडचण व्हायची, म्हणजे त्याने गाड्या येतच असतात तसंच थांबावं लागत होतं. म्हणजे आम्ही सगळेजण मिळून भाजीला येत असताना ज्या आठवणी आहेत त्या अचानक रस्ता पार करताना आठवलं, ते मी शेअर केलं त्याच्यासोबत. पण रिक्षावाल्यांचं ना मला नाही अजिबात. इकडे बससाठी वाट बघताना यांचं मध्ये मध्ये बस पण दिसत नाही, आणि मध्ये मध्ये ते, आणि जिथं बस स्टॉप असतं ना, रिक्षा स्टॉप असतं ना, तिथे घाण करतात, थुकून घाण करतात. आपल्या शहराचं घाण ठेवायला यांचंही खूप भागीदार आहे. जेव्हा हे बघा एखादा व्यक्ती दिसतो की जेव्हा हे बघा हा निर्व्यसनी आहे, तेव्हा बघितलं की खूप बरं वाटतं रिक्षा चालत. असो, एका ठिकाणी इकडे असे आजी लोक स्वतःचं पोट भरण्यासाठी असे आरसे वगैरे, पक्कड, चिमटे, दोरे विकत असतात. आता दुसऱ्या ठिकाणी तर त्यांचेच मुलं असं व्यसनावर कितीतरी खर्च करतात दिवसभरात. तिथे मला झेरॉक्स काढून घ्यायचं आहे आणि आता सायकल लावायचं आहे. इकडे हडपसरमध्ये येवले अमृततुल्य आहेत, त्याच्या आतमध्ये बोळामध्ये 1 रुपयाला 1 झेरॉक्स केलं जातं. तर मी तिथे झेरॉक्स करून घेते, मला मैत्रिणीने सांगितले होते. चला, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे कागदपत्र आहे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, बँक पासबुक लागतंय, रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी असायला पाहिजे. ते नसेल तर उत्पन्न दाखला, फोटो, शाळा शुल्क दाखला, जन्म दाखला, काढा ना फोटो पटकन. मला त्यांना फोटो काढायला ते वाचत बसले. काय नाव तुमचं? व्यवसाय सुरू केल्याची तारीख आता चालू आहे, म्हणजे 17 कोण पाहिजे जुलूस बिझनेस सुरू केल्याची तारीख. सामायिक क्षेत्र आहे बरं का. थँक्यू. काय काय शिकवलंय दादा? तुमचा नंबर द्या ना, एकदा कॉन्टॅक्ट करून तुम्हाला. वगैरे भरायचं बाजरी किती पिकवली, 10 गुंठ, आंबूर किती गुंठ, बाजरी किती गुंठ पिकवली ते सगळं लिहायचं. लागण कधी गेली ती तारीख लिहायचं. एकूण क्षेत्र सगळं लिहायचे. एका दिवशी सगळं केलंय का? करा मग. बघा ते चुकलं तर माहिती तुमचे प्रॉब्लेम आहे तुम्हाला. हा आता कुठं लिहू? बाजरी कधी गेली? दादा आता कसं लिहू? आता बाजरी लिहू ना. स्वामी दिसले शेती करता काय करता? गावाकडची सासू आली भेटत नाही काय तुम्ही स्वतः ऑनलाईन करायचं बाबा.
ऑनलाईन भरायचं म्हणे. सायबर कॅफेत ऑनलाईन भरायचं ना लाडकी योजनेचं. इथे पण बसत 2:12 झालेले आहेत. जनता एक नंबरला उभा राहते ताई मोरे ताई येतं. त्यांना घशाचं कॅन्सर झालं होतं आणि तर आता काय प्रॉब्लेम झालं खासदार सरांकडे काय माहिती आहे. पण ज्यांचे अर्जाचे नाव पुकारले जात आहे प्रत्येकानं एकेकांना असं बोलून स्वतः खासदार सर बोलत आहेत आणि वेटिंगवर सुद्धा लोक उभारलेले आहेत. नाही बघा सगळी पाण्याचा प्रश्न आहे. काळे पडद्यावरून आलेले ते लोक पाण्याचाच प्रश्न आहे. बोलतोय तुमचा अर्ज बोलतोय चढ उतार किती फोन केले चढ उतारातलं भाग आहे. कसं आहे ते कॅनलच्या बाजूने आपण हे केलेलं आहे लाईन जोडायचं. पण मिनवाईल आपलं मांजरीची जी योजना होते त्याच्यावरून आपण त्याला हे करून घ्यायचं त्याचं हे चालू आहे. पण आता किती दिवसात जोडणार? त्याचं होईल सर 8-10 दिवसामध्ये आपल्याला 4 दिवसात तुम्ही जोडणी करणार तर 21 साली विषय असा आहे की तुझं जे नका करू तुला प्रश्न सुटला महत्व 3:10 झालेले आहेत आणि जवळजवळ 35 ते 40% महिला हे पाण्याचेच प्रॉब्लेम घेऊन आलेले होते आणि खूपच सरांचा आवाज खूपच आवाज खाली गेलेला आहे. तर सगळ्यांचे प्रॉब्लेम सोडवत आहेत ते खूप छान वाटलं. आणि खरं सांगायचं म्हणजे ना ज्या व्यक्तींसाठी खूप जे ते ताई होते मोहिनी मोरे घसाचं कॅन्सरचं तेच विचारलं ना औषधांचं प्रॉब्लेम वगैरे तेच ना म्हणून मी त्यांना विचारले मी कन्फर्म करून घेतले हो म्हण. आणि पण आणखीन एक प्रॉब्लेम म्हणजे त्यांचं जी व्यक्ती आहे त्यांच्या एरियात तर ती मालकाला काही प्रॉब्लेम नाही त्यांनी तिथे राहण्याचं पण विनाकारण ते त्रास देतात म्हणे. अरे मला बंद आहे का बघूया कानाकडे चाललो आहे आपण
सत्संग नाही तो ना दर संडेला, पण बंद आहे इथे आल्यावर बरं वाटतं. सर म्हणले सकाळपासून न जेवता इथे आहे, तर तुमचाच प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ना. तर म्हटलं की याने आपलं प्रश्न सोडवलं पाहिजे. आणि कॅनलची स्वच्छताबद्दल पण सिरम कंपनीच्या मागच्या साईडची ते पण लिहून घेतले त्यांनी पाटबंधारे म्हणून. शूटिंग काढू नका म्हटले सरांनी, कारण की शूटिंग काढून काही करण्यापेक्षा प्रश्न सुटणं महत्त्वाचं म्हणलं ते. थोडेसे झलक दाखवले. आणि खरंच त्या ज्या एरियातला तो रिक्षा चालक आहे म्हणे, मोहिनी मोरेंच्या एरियातला, काही करतो म्हणजे लाईटी बंद करतो, विनाकारण त्रास देतो आणि गेटला चावी लावतो, असं काही काड्या करतो म्हणजे बायकांना पण त्रास देतो विनाकारण. सगळ्या बायका त्याचं त्रास अति होत आहे म्हणा. आणि तर PAचे नंबर दिलेले आहेत माननीय कोल्हे सरांनी, आणि काही अडचण असल्यास PAचा नंबर दिलेला आहे. आणि जे बाजूला बसले ते दादा, तर ते घरी येतो म्हणलेत त्यांच्या मोहिनी त्यांच्या. पण खरं सांगते तुम्हाला मी, किती छान वाटायला इथं आल्यावर, एक समाधान वाटायला. आणि सकाळपासून खूप लोक बसलेले होते, सगळ्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यात आले. तर मी ताईंचं शूटिंग काढणारच होते, पण काय झालं माहिती आहे का, तर त्यांचं मला इतकं रडत बोलत होते, त्यांचा अवस्थाच मला बघवलं गेलं नाही. आणि बनकर कॉलनी जेव्हा मी सर्वेला गेलेले होते तेव्हा ते इतक्या सुंदर दिसत होते, पण ज्या प्रफुल्लित, आणि त्यांना कमजोर होऊ नका म्हणले मी. आणि एक ज्या आधीमध्ये कॉन्फिडन्स होतं तेच कॉन्फिडन्स लेवल त्यांचं वीक झालेलं दिसत आहे. आणि तिकडून सोडण्यात पण त्यांना ना प्रॉब्लेम काय आहे की आता ते आजारी आहेत, मध्ये सासरे वारलेत, आणि त्यामुळं त्यांना एका मागून एक संकट. मुलांचं शिक्षण चालू आहे आणि घराचं लांब होणार, घर कुठं कमी रेटमध्ये मिळणार का, ते सगळंच प्रॉब्लेम. आणि जे त्रास देते तो माणूस, तर चौकीपर्यंत केस गेलेली आहे. आणि त्यांच्या नवऱ्याने पण त्या माणसाला मारहाण केलं, तरीसुद्धा तो माणूस सुधारण्याचं नाव घेत नाही. म्हणून अशी जगात काही माणसं असतात. तर अशा लोकांसाठी फक्त आणि फक्त आहे ते म्हणजे आपला देवाचा, आपलं देवच त्याच्यातून, मला वाटतं की देवच त्या माणसांना बुद्धी देईल. अशी कोणतीही पिढ्यानपिढ्या प्रथा चालत आली आहे की एक आधीच्या जमान्यामध्ये ना एक सरपंच वगैरे त्यांचं हे भरायचं, काय म्हणतात त्याला, ते आमचं आयोजन वगैरे व्यवस्थित असायचं. आणि जे मोठे हुकुमशाही करायचे गावातले, आणि त्यांनी जे सांगतील ते निर्णय योग्य होता, योग्य राहायचा, कारण ते पूर्ण अभ्यास करायचे, सबूत बघायचे. जेवढं आत्ताच्या पोलीसच्या युगात किंवा कोर्ट कचऱ्यात करूनसुद्धा न्याय मिळत नाही आहे, आधीच्या काळात न्याय मिळायच्या. आणि महाराजांच्या काळाचं तर न्याय निवाडा लगेच्या लगे व्हायचं. तो काळ खूप सुंदर असायचा. आणि आत्ता ज्या स्थितीमध्ये त्या एरियात राहत आहेत ते, पण असं बायकांवर अन्याय अत्याचार होत आहे, ही खूपच केविलवाणी, लाजीरवाणी आणि भयानक अशी गोष्ट आहे. जर मी त्या असल्या तर ठिकाणी मी ना खूपच डेंजर अशी त्यामध्ये अवस्था झाली असती. मला ना खरं सांगायचं म्हणजे ना, खरंच त्या ताईंचं मला ना अवस्था बघवलं जात नव्हतं. आणि खरंच आता मी कान्हाला सांगते की अशा लोकांपर्यंत तुम्ही पोचा कान्हा, कारण एक देवावरच विश्वास आहे. पूर्ण एक जगामधले संत वगैरे जे आधीचे होते ते तर गेलेलेच आहेत, येऊन गेलेच, म्हणजे त्यांचं अस्तित्व आहे, मला नाही गेले आहे असं म्हणायचं नाही, पण त्यांच्यासारखे संत वगैरे आता तेवढं पाहण्यात तेवढं येत नाही आहे. म्हणजे
काही ठिकाणी असतात ते पैसे देऊन वगैरे बातम्यात बघते, लुबाडायचे कामं असतात, त्या संत वगैरेंवर विश्वास नाही आहे. तर कान्हा प्लीज अशा लोकांपर्यंत पोचा. आणि एक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करत जावा, म्हणजे बेल आयकॉन क्लिक केलं ना तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पहिल्यांदा मिळेल. आणि लाईक करा आणि कान्हासाठी एक लाईक करा प्लीज कान्हासाठी एक लाईक करा. ज्यांना कान्हा आवडतं त्यांनी एक लाईक करा, म्हणजे तुमचा सपोर्ट मिळत जातं. कमेंट करत जावा. तर तुम्हाला मोहिनी मोरे या ताईंबद्दल काय वाटलं? तर अशा व्यक्तींना ते त्रास देतं विनाकारण, असं भरपूर त्यांनाच म्हणून त्रास, मोहिनी ताईंना त्रास म्हणून नाही, आणखीन अनेक गल्लीतल्या बायकांना खूप त्या व्यक्तीचा त्रास होतो आहे. तर अशा पुरुषांबाबत तुमचं मत काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर अशा पुरुषांसाठी काहीतरी वेगळं योजना आहे का? सरकारी कसं योजना आहे? तर असं आहे का बघा. आणि मी त्यांना कोल्हे सरांना विचारले की ज्या बायकांना मी आशा वर्कर म्हटले की ज्या बायकांपर्यंत दोन्ही मुलं सांभाळत नाही, त्यांच्याकडे आधार असं काही नसतंच, काही कागदपत्र नसतील, तर अशा व्यक्तींसाठी काय करायचं? कागदपत्र हवेच आहेत. सरकारच्या योजनेला कागदपत्र हवेच असतात. तर त्यांनी म्हणले लाडकी योजनेसाठी फॉर्म भरा, त्यांचं जर 65 वर्षाच्या आतील असतील तर फॉर्म भरून घ्या. म्हटले ठीक आहे सर. आणि तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर मला 72 76 28 22 नंबरवर कळवा. 72 76 28 22 या नंबरवर कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. राधे 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 राधे. इथे ॲक्च्युली पुतळा होतं आणि आता ते पुतळा काढण्यात आलेला आहे. फोटो ठेवलेले महाराजांचं. प्रभुपाद दर्शन घ्या सर्वजण.